नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले हार्दिक स्वागत करतो. शेतकरी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नैसर्गिक आपत्तीचे जे काही अनुदान आहे, हे शेतकऱ्यांना जे काही आतापर्यंत काही शेतकऱ्यांना वाटप झालेले आहे, परंतु यामध्ये देखील बहुतांश शेतकरी अजूनही प्रलंबित आहेत. के-वाय-सीमुळे अशा शेतकऱ्यांचे अनुदान जे नैसर्गिक आपत्ती अनुदान आहे, हे त्यांच्या खात्यावरती जमा झालेले नाही. तर हे जे काय बीड जिल्ह्यातील जेवढे काही शेतकरी आहेत, बीड जिल्ह्यातील एकूण 63,000 बीड जिल्ह्यातील एकूण 63,760 शेतकऱ्यांचे मिळून जवळपास 382 कोटी रुपये रक्कम अजून वाटप करण्याची राहिलेली आहे. फक्त ही रक्कम ई-के-वाय-सी प्रलंबित असल्यामुळे अनुदान वाटप करण्याची राहिलेली आहे. काल बीड जिल्ह्याचे कलेक्टर, जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडून एक प्रेस नोट सादर करण्यात आलेली आहे. आपण स्क्रीनवरती देखील पाहू शकता. जी काही कलेक्टर यांच्याकडून प्रेस नोट सादर करण्यात आलेली आहे. बीड जिल्हा नैसर्गिक आपत्ती अनुदान. बीड जिल्ह्यामध्ये जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत मोठ्या प्रमाणामध्ये अतिवृष्टी झाल्याने शेती पिकाचे नुकसान झाले असून बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे. त्यासाठी 702 कोटी रुपये अनुदान शासनाकडून मंजूर झालेले आहे. सदरचे अनुदान वाटप करण्यासाठी जिल्ह्यातील 8,44,318 इतक्या शेतकऱ्यांची माहिती पंचनामा पेमेंट पोर्टलवर भरण्यात आलेले असून त्यापैकी 7,50,816 इतक्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 521.84 कोटी रुपये थेट वर्ग करण्यात आले असून उर्वरित शेतकऱ्यांना तातडीने अनुदान वाटपाची कार्यवाही सुरू आहे. तसेच ई-के-वाय-सी प्रलंबितांची तालुकानिहाय माहिती खालीलप्रमाणे आहे. तर आपण खाली देखील स्क्रीनवरती पाहू शकता की खालीलप्रमाणे जे काही तालुके आहेत त्या तालुक्यामधील के-वाय-सी प्रलंबित शेतकरी किती राहिलेले आहेत. तर आपण पाहू शकता अंबाजोगाई तालुक्यामध्ये 4,523 शेतकरी अजून के-वाय-सी प्रलंबित आहेत. आष्टी तालुक्यामध्ये 8,293 शेतकरी अजून के-वाय-सी प्रलंबित आहेत. त्यानंतर बीड तालुक्यामध्ये देखील 8,612 शेतकरी के-वाय-सी पासून अजून प्रलंबित आहेत. धारूरमधून 3,645 शेतकरी के-वाय-सी पासून वंचित आहेत. गेवराईमधून 7,220 शेतकरी के-वाय-सी पासून वंचित आहेत. त्यानंतर केजमधून 8,763 शेतकरी अजून त्यांची के-वाय-सी पूर्ण करू शकलेले नाहीत. त्यानंतर माजलगावमधून 4,598 शेतकरी के-वाय-सी पासून वंचित आहेत. परळीमधून 2,566 शेतकरी के-वाय-सी करू शकलेले नाहीत. पाटोद्यामध्ये 7,457 शेतकरी के-वाय-सी पासून वंचित आहेत. शिरूरमधून 5,499 शेतकऱ्यांची अजून के-वाय-सी झालेली नाही. तर वडवणीमधून 2,584 शेतकऱ्यांची के-वाय-सी झालेली नाही. तर अशी एकूण मिळून जिल्ह्यातील 63,760 शेतकरी हे के-वाय-सी पासून वंचित आहेत. त्यांच्यामुळे जोपर्यंत त्यांची के-वाय-सी होत नाही तोपर्यंत जी काही अनुदानाची रक्कम आहे या शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार नाही. त्याच्यामुळेच या सर्व शेतकऱ्यांचे मिळून जवळपास 382 कोटी रुपये सरासरी काहीतरी शिल्लक जे काही शेतकऱ्याच्या खात्यावरती वर्ग कर याचे अजून राहून गेलेले आहे असे या प्रेस नोटमध्ये आपल्याला दाखवलेले आहे. तर जे काही शेतकरी आता के-वाय-सी आपली करायची राहिलेली आहे अशा शेतकऱ्यांना, बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विनंती आहे की लवकरात लवकर आपली के-वाय-सी कंप्लीट करून घ्या व आपल्याला ही अनुदानाचा लाभ मिळेल, नाही तर आपल्याला अनुदानाचा लाभ मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.